बाप तो बाप रहेगा बाप तो निखिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहे तो प्रदीप सतफळे. बघूया तो आपल्या संघासाठी काय करतोय ते. सामना इनिंग फक्त 30 मिनिटाची असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. इनिंग फक्त 30 मिनिटाची असेल. पुढील चेंडू नागेशांचा सामना करता येतो प्रदीप. न्यू बॅट्समन प्रदीप सतफळे. सुंदर असा चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू. चालू असलेला असा सामना DPL पर्व 5वे. नागेश टू आणि मिस्ट बघूया आत्ताचा धावा. संघाचं खातं खोललेलं. एक धाव. पुढील चेंडू नागेशांचा सामना करतात यावेळेस निखिल झेंडे. नागेश टू निखिल. सुंदर असा फटका. यावर बघा झेल होतोय का. आणि झेलबाद. सुंदर असा झेल. सूरज यांचा सुंदर असा झेल. आणि या ओव्हर मधली दुसरी विकेट निखिल यांच्या स्वरूपात. निखिल झेंडे आउट. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना नागेश बडेकर. आणि बघूया निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी संघ मैदानात दाखल होत आहेत ते अनिकेत काळे. अनिकेत काळे आपल्या संघासाठी काय करतात ते बघूयात. दोन्हीही बलाढ्य संघ. झादावाडी विरुद्ध जाणता राजा क्रिकेट क्लब दिवे. दोन्ही संघांना विनंती की सामना 60 मिनिटांचा असेल. दोन्ही संघाची एक इनिंग 30 मिनिटाची असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. त्यानंतर पेनल्टी लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नागेश यांची. आणि नागेशचा सामना करण्यासाठी नवीन बॅट्समन अनिकेत काळे मैदानात दाखल झालेला आहे. बघा आपल्या संघासाठी अनिकेत काय करतोय ते. अनिकेत नागेशचा सुंदरसा चेंडू. एका षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 1-2 बाद 1. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना 60 मिनिटाचा असेल. दोन्ही संघासाठी एका इनिंग साठी 30 मिनिटं असेल. त्यानंतर पेनल्टी लागेल. तरी दोन्ही संघांनी वेळेचा निर्बंध असल्यामुळे सुनीलचा उत्कृष्ट असा चेंडू. सामना करतोय तो प्रदीप सतपळे. डॉट स्वरूपाचा चेंडू. सुनील यांचा पुढील चेंडू. सामना करतोय तो प्रदीप. सुंदर असा फटका. यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तीही सहजरित्या पूर्ण. 2 धावा. धावसंख्येत 2 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 3-2 बाद 3. चालू असलेला सामना जाधववाडी विरुद्ध जाणता राजा क्रिकेट क्लब दिवे. सुंदर अशी चोरटे धाव. यावरती धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या पोहोचली ती 4-2 बाद 4. उत्कृष्ट असा हा सामना. पहिला सामना DPL 5वे वर्ष
जाधववाडी विरुद्ध जानता राजा क्रिकेट क्लब दिवे. पहिला सामना अनिकेत मारण्याचा नादात पुकलेले. डॉट स्वरूपाचा चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा डॉट. अनिकेतला बॉल समजत नाहीये. उत्कृष्टाची गोलंदाजी करत आहेत ते सुनील. सुनीलचा पुढील चेंडू सामना करतो अनिकेत. सुंदर असा शॉट. यावर बघूया. पहिली धाव पूर्ण. दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण. आत्ताच चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 8. 2 बाद 8. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 ओव्हर 8. 2 बाद 8. दोन षटकानंतर आता पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्ले मध्ये जानता राजा क्रिकेट क्लबने 2 गडी गमावलेले. त्या बदल्यात 8 धावा. आणि संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत तो मानसिंग गायकवाड. मानसिंगचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर आहेत ते प्रदीप. मानसिंग टू प्रदीप. सामन्याला लवकर चालू करायचं आहे. सामना फक्त 60 मिनिटाचा असेल. एक इनिंग 30 मिनिटाची असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर पेनल्टी मिळेल. सामन्याला सुरुवात. मानसिंगचा पहिला चेंडू सामना करतो तो प्रदीप. आणि बघूया आता तिसऱ्या अंपायरकडे आपण जाताना पंचाहत्तरचा निर्णय नो बॉल. आत्ताचा नो बॉल असेल. आत्ताचा नो बॉल अतिरिक्त 1 धाव. नो बॉल फ्री हिट असेल. नो बॉल फ्री हिट. मानसिंगचा हात. पुढील चेंडू सामना करतो तो प्रदीप. बघूया काय होतंय. सुंदर असा फटका आणि षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती धावसंख्या पोहोचली ती 15. धावसंख्या 15. पुढील चेंडू सामना करतो पुन्हा एकदा प्रदीप. पुन्हा एकदा नो बॉल आणि मिसफील्ड. ओमकार कडून मिसफील्ड. नो बॉल +4.
नो बॉल. पुन्हा एकदा फ्री हिट प्रदीपसाठी. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. वीस धावा. सामन्याला सुरुवात करायची आहे आणि प्रदीप सतपळे आणि बॉलर ओमकार. ओमकारचा सुंदर असा फटका आणि यावर षटकार. पुन्हा एकदा धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 26. प्रदीपची उत्कृष्ट अशी बॅटिंग. ओमकारचा पुढील चेंडू. सामना करतोय तो प्रदीप. फ्री हिट चालू असेल प्रदीपसाठी. पुन्हा एकदा फ्री हिट चालू असेल आणि ओमकार पुढील चेंडू ओमकारचा. पुन्हा एकदा प्रदीप. उत्कृष्ट असा चेंडू. यावरती उत्कृष्ट असा फटका आणि धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 34 धावा. उत्कृष्ट अशी भेदक बॅटिंग प्रदीप याची. चेंडू. 34. रिव्हर्शिपचा प्रयत्न. पुढील चेंडू ओमकारचा. सामना करतो प्रदीप. जोरदार अपील. अपील फेटाळलेलं. यावरती ओमकारचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करतोय तो प्रदीप सतफळे. उत्कृष्ट टोलेला. यावरती एक धाव पूर्ण. बघा दुसरी आणि मिस होईल 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती धावसंख्या पोहोचली ती 38. उत्कृष्ट अशी बॅटिंग प्रदीप यांची. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती 38. पुन्हा एकदा पुढील षटक घेऊन येण्यासाठी दोन्ही संघांनी विनंती आहे की सामना 60 मिनिटांचा असेल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत ते सुनील. सामना करतो तो अनिकेत पुन्हा एकदा मारण्याच्या नादात पुकलेला. डॉट स्वरूपाचा चेंडू.
आणि पुन्हा एकदा हलकस मारलेला, यावरती पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा पूर्ण आणि तीही सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 40. सुनील यांचा पुढील चेंडू, सामना करतोय तो अनिकेत. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात पुकलेले. सुनील यांचा पुढील चेंडू, सुंदर असा फटका, यावरती एक धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी फिल्डिंग ओमकार यांची. धावसंख्या पोहोचली ती 41. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट, यावरती उत्कृष्ट अशी फिल्डिंग सूरज यांची. संघासाठी अख्ख्या 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. एक धाव, धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 42. सुनीलचा पुढील चेंडू, सामना करतो अनिकेत. सुंदरसा फटका, अनिकेतचा षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 48. उत्कृष्ट असा हा फटका. चार षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 48. जांता राजा क्रिकेट संघाने चांगला कमबॅक केलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. प्रदीप सतपळे वैयक्तिक 30 धावांवरती खेळताना दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना फक्त 60 मिनिटांचा असेल. त्यानंतर पेनल्टी लागेल. एक इनिंग 30 मिनिटाची. संघासाठी 5वे आणि वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आले तो नागेश. नागेशचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर आहेत ते प्रदीप. बघा प्रदीप काय करतोय. उत्कृष्ट चेंडू नागेश यांचा. डॉट स्वरूपाचा हा चेंडू. उत्कृष्ट असा हा पुन्हा एकदा चेंडू नागेश यांचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते नागेश. नागेश यांचा पुढील चेंडू, सामना करतो तो प्रदीप. पुन्हा एकदा एक धाव. यावेळी स्ट्राईकवर आहे तो अनिकेत. बघा अनिकेत काय करतोय. अनिकेतचा सुंदर असा फटका, यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावी सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 51. चालू असलेला सामना जाधववाडी विरुद्ध जांता राजा क्रिकेट क्लब दिवे. पुढील चेंडू नागेश यांचा, सामना करतो तो अनिकेत. पहिली धाव सहजरित्या पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तीही सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 53. पुढील चेंडू
रनआउटचा चान्स पण रनआउट नाही. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 55. संघासाठी 6वे अंतिम षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते मयूर बापकर. आणि मयूरचा सामना करण्यासाठी स्ट्रायकर आहेत तो प्रदीप सतफळे. सामन्याला सुरुवात. मयूरचा पहिला चेंडू. सामना करतो प्रदीप. उत्कृष्टाचा फटका. यावरती उत्कृष्टाची फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा चान्स पण नाही. 2 धावा. उत्कृष्टाची रनिंग आणि धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली होती 57. मयूरचा पुढील चेंडू. सामना करतोय तो प्रदीप. उत्कृष्ट असा फटका. यावरती षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 63. धावसंख्या पोहोचली ती 63. हॅलो. मेयरचा पुढील चेंडू. सामना करतोय पुन्हा एकदा प्रदीप. नो चेंडू. नो बॉल. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 64. मयूरचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा प्रदीप. फुल टॉस पण 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. तीही सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 66. 66 धावा. प्रदीपचा पुरुष बघा. सुंदर असा फटका. यावरती पुन्हा एकदा षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 72 धावा. प्रदीप सतपळे यांना 50 साठी फक्त 3 धावांची गरज. प्रदीप सतपळे 50 साठी फक्त 3 धावांची गरज. वैयक्तिक 47 धावांवर खेळत आहे तो प्रदीप सतपळे. पुढील चेंडू मयूरचा. पुन्हा एकदा फटका. यावरती चौकार आणि प्रदीप सतपळेची 50. वैयक्तिक 51 धावा. प्रदीप सतपळे. शहात्तर धावा. मयूरचा पुढील चेंडू.
वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव धावसंख्येत एकने भर धावसंख्या पोहोचली ती 77 आणि बॉलरवर प्रेशर प्रदीप यांचा वैयक्तिक 51 धावांवरती खेळत आहे तो प्रदीप सतफळे सुंदरसा फटका आणि षटकार 6 धावसंख्या 6 ने भर धावसंख्या पोहोचली ती 83 धावसंख्या पोहोचली 83 जिंकण्यासाठी जाधवडी संघाला 84 धावांची गरज जाधवडी संघाने त्वरित आपले 2 बॅट्समन आणि जयंतराजाने आपली फिल्डिंग लावून घ्यायची चौऱ्याण्णव ग्रुप दिवे आणि काळेवाडी संघाने टॉस साठी समालोचक कक्षात यायचंय 54 ग्रुप दिवे आणि काळेवाडी संघ 54 ग्रुप दिवे आणि काळेवाडी संघ
पुढील होणारा सामना काळेवाडी विरुद्ध चौरण ग्रुप दिवे. दोन्ही संघांच्या कप्तानांना विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी यायचंय. चौरण ग्रुप दिवे आणि काळेवाडी संघ आपला कर्णधार त्वरित पाठवा. स्ट्राइक वर आहेत ते ओमकार पवार, नॉन स्ट्राइक वर आहेत ते अभिषेक झेंडे. 94 ग्रुप दिवे आणि श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. दोन्ही संघांना शेवटचा पुकार. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू प्रदीपचा. सामना करतो तो ओमकार पवार. प्रदीप टू ओमकार. प्रदीप टू ओमकार. पहिल्या षटक ओव्हरचा प्रदीप. पहिला चेंडू सुंदर असा फटका. यावरती एक धाव पूर्ण आणि चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती प्रहार. 4 चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या 4. स्ट्राइक वरती ओमकार पवार. नॉन स्ट्राइक वरती अभिषेक झेंडे उर्फ आप्पा. प्रदीप सतपळेचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार पवार. नॉट आउट. पुढील चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू. काळेवाडी संघाच्या कर्णधाराला विनंती लवकर यायचंय. टी शर्ट घालून यायचंय. दोन्ही संघांनी लाईव्ह असणारच. प्रदीपचा पुढील चेंडू. डॉट स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट अशी कमबॅक केलेलं ते प्रदीप यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर सलग 3 डॉट. पुढील चेंडू प्रदीप यांचा. सामना करतोय तो ओमकार. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. पहिल्या चौकारानंतर सलग 4 डॉट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि टॉस. प्रदीपचा पुढील चेंडू. वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली होती 5. काळेवाडी संघ आणि चौरण ग्रुप यांचा नाणेफेकीचा कौल स्वीकारणार आहेत ते ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव यांना विनंती की आपण नाणेफेक स्वीकारायची. पुढील चेंडू. सुंदरसा फटका. यावरती षटकार. सुंदरसा कमबॅक ओमकार याचा. लाईव्ह का 2 मिनिटं टॉस. नाणेफेक झालेली आहे आणि चौर्ण ग्रुप दिवे संघाने नाणेफेक जिंकलेली आणि यावरती बॉलिंगचा निर्णय त्यांचा. दोन्ही संघांनी तयारी करायची.
आप्पाचा सुंदर शॉट निखिलला पहिला षटकार धावसंख्या 6 वर धावसंख्या पोहोचली ती धावसंख्या पोहोचली 17 उत्कृष्ट असा षटकार सुंदरसा फटका आप्पाचा वाईट स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त एक धावसंख्येत 1 वर धावसंख्या पोहोचली ती 18 पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त 1 धावसंख्येत 1 वर धावसंख्या पोहोचली ती 19 बिनबाद 19 निखिल टू अप्पा पुढील चेंडू डॉट स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा फटका आप्पाचा आणि पुन्हा एकदा चौकार धावसंख्या 4 ने भर धावसंख्या पोहोचली ती 23 बिनबाद 23 तुफान अशी बॅटिंग चालू असलेले आप्पा यांचे बिनबाद 23 धक्का आप्पा यांच्या स्वरूपात त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होत आहेत ते सुनील जाधवराव तर बघूया आपल्या संघासाठी ते काय करतात ते पुढील चेंडू आप्पाची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालेले आहेत ते सुनील बघूया ते आपल्या संघासाठी काय करतात ते सुंदर असा फटका आणि 4 धावा धावसंख्या 4 ने वर धावसंख्या पोहोचली ती 27 प्रसिद्ध गाडा मालक पंडित शेठ झेंडे यांचा आयोजक कमिटीतर्फे सर त्याचं स्वागत तरी त्यांना नम्र विनंती की आपण समालोचक कक्षात यायचं आहे आणि आपला सत्कार घ्यायचा आहे दोन्ही संघाचा एक प्लेयर इथे पाठवायचा आहे 12वा प्लेयर जनता राजा क्रिकेट क्लब आपला प्लेयर नाहीये इथं एक प्लेयर पाठवायचा नंतर तक्रार चालणार नाही एक प्लेयर पाठवायचा आहे 12वा प्लेयर पाठवून द्या जनता राजा क्रिकेट क्लब नवीन बॉलर मयूर झेंडे
संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो मयूर झेंडे. मयूरचा सामना करतोय तो ओमकार पवार. आणि पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 31. मयूरचा पुढील चेंडू सामना करतोय तो ओमकार पवार. खूप सामना रोमांचक व्हायला लागला आहे. मयूर टू ओमकार. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती 1 बाउंड चौकार. हाईट चेक. निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेलेला हाईट चेक करण्यासाठी. आताचा निर्णय नो बॉल. नो चेंडू असेल आत्ताचा. नो प्लस 4. धावसंख्या पोहोचली 36. नो बॉल चौकार. नो चेंडू. पुढील चेंडू मयूरचा सामना करतो ते पुन्हा एकदा ओमकार पवार. पुन्हा एकदा नो बॉल. नो चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली 37. पुढील चेंडू मयूरचा सामना करतो ओमकार. सुंदरचा फटका. पुन्हा एकदा नो चेंडू असेल. हात बेंड ना. चौकार नाही. चौकार नाही. नो चेंडू आत्ताचा. पंच फ्रीट आहे ना आता. मयूरच्या जागेवरती बॉलिंग साठी निलेश झेंडे. बघा आपल्या संघासाठी काय करतात ते. बॅट्समन सुनील. पुन्हा एकदा वाईट स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. आणि फ्रीट असेल. बॅट्समनला फ्रीट असेल. सुंदरसा फटका. बघा यावरती अनिकेत फिल्डिंग आणि चौकार. 1 बाउंस चौकार. 1 बाउंस चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 44. पुढील चेंडू निलेश यांचा सामना करतात ते सुनील. सिंगल.
धावसंख्या देखणेवर धावसंख्या पोहोचली ती 45. फुल टॉस यावरती पंचांचा निर्णय. तिसऱ्या अंपायर कडे जाणार आहोत. हाईटचा बघा तिसऱ्या अंपायर कडे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. नो बॉल. नो बॉल असेल. धावसंख्या पोहोचली ती 47. सुनील यांना फ्री हिट असेल. फ्री हिटचा बघा फायदा घेतात की सुनील. सुंदर असा फटका यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धावसंख्या देखणेवर धावसंख्या पोहोचली ती 48. सुंदर अशी रनिंग. हाँ 49 धावा. तिसऱ्या अंपायर निर्णय. नॉट आउट असेल. धावसंख्या पोहोचली ती 49. 3 ओव्हर 49. 18 चेंडूत 34 धावांची गरज. 35. 18 चेंडूत 35 धावांची गरज. प्रदीप वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले ते प्रदीप. प्रदीपचा पहिला चेंडू. सामना करतोय तो ओमकार पवार. हलकीशी कड मारलेली. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी फिल्डिंग. यावरती 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 वर धावसंख्या पोहोचली ती 51.
प्रदीपचा पुढील चेंडू सामना करतोय तो ओमकार. सुंदर असा फटका, जोरदार असा फटका आणि यावरती 6 धावा. षटकार. धावसंख्येत 6 वर धावसंख्या पोहोचली ती 57. उत्कृष्ट असा शॉट ओमकारच्या बॅटने मारलेला. धावसंख्या पोहोचली ती 57. पंचांना विनंती की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. प्रदीपचा पुढील चेंडू यावरती सामना करतोय तो ओमकार पवार. पुढील चेंडू सुंदर असा फटका, लांबवर षटकार. दुसरा षटकार मारलेला. धावसंख्येत 6 वर धावसंख्या पोहोचली ती 63. धावसंख्या पोहोचली ती 63. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना ओमकार पवार. उत्कृष्ट अशी बॅटिंग. पुन्हा एकदा प्रदीप टू ओमकार पवार. सुंदर असा कटलेट. यावरती एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न ती सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 वर धावसंख्या पोहोचली ती 65. धावसंख्या पोहोचली ती 65. प्रदीपचा पुढील चेंडू पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. धावसंख्या पोहोचली ती 66. पुढील चेंडू प्रदीपचा सामना करतोय ते सुनील. सुंदर असा फटका. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. चार षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती 66. ओमकार पवार वैयक्तिक 12 चेंडू 34 धावांवर खेळत आहे तो ओमकार पवार. आणि संघासाठी जिंकण्यासाठी 12 चेंडूत 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो सागर डुमे. त्याचा सामना करत आहे तो ओमकार पवार.
उत्कृष्ट असा चेंडू, डॉट स्वरूपाचा हा चेंडू. फुल चेंडू, सुंदर असा फटका बघा, षटकार. ओमकारचा हा षटकार. 6 धावांनी भर, धावसंख्येत 6 धावांनी भर, धावसंख्या पोहोचली ती 72. ओमकार पवार यांचे वैयक्तिक 14 चेंडू 40 धावा झालेले आहेत. नॉट आउट 14 चेंडू 40 धावा. संघासाठी 10 चेंडूत 12 धावांची गरज. सागरचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा ओमकार पवार, पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा 6 धावा. धावसंख्येत 6 भर, धावसंख्या पोहोचली ती 78. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना ओमकार पवार वैयक्तिक 46 धावांवर खेळत आहे. ओमकार पवार वैयक्तिक 46 धावांवर खेळत आहे तो ओमकार पवार. 50 साठी फक्त 4 धावांची गरज ओमकार पवार याच्यासाठी. बघा आपली 50 करतोय का. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण प्रदीपची 50 पाहिली होती. आता बघा ओमकार करतोय का पूर्ण. पुन्हा एकदा शॉट, बघा यावरती जेल होतोय का, आणि जेल सुटलेला. दुसऱ्या धावेची प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या पोहोचली ती 80. ओमकारला फक्त 2 धावांची गरज 50 साठी. 48 धावांवर खेळला तो ओमकार पवार. बघा 50 करतोय का. वाईट स्वरूपात चेंडू, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या पोहोचली ती 81. सुंदर असा फटका, आणि 48 धावांवरती बाद झालेला आहे तो ओमकार पवार. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केली. एकतर्फी सामना एकट्याने फिरवला होता. आउट. ओमकार पवार अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केली त्याने. संघासाठी आपल्या वैयक्तिक 48 धावा केल्या. संघाला मॅच मध्ये ठेवलं. असा पवडी गावचा आपला ओमकार पवार. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केली त्याने. सर्वांनी साठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे ओमकार पवार यांनी. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल आहे तो मानसिंग गायकवाड. बघूया संघाला जिंकण्यासाठी 7 बॉल 3 धावांची गरज. संघाला जिंकण्यासाठी 7 बॉल 3 धावा. 7 बॉल 3 धावा. बघा जेल होतोय का, आणि जेल बाद. मानसिंग आउट. पहिल्या चेंडूवरती बाद झालेले आहेत ते सहा चेंडू 3 धावांची गरज जाधववाडी संघाला. मानसिंगची जागा भरून काढण्यासाठी अजित जाधव मैदानात दाखल. आणि अंतिम षटक
टाकण्यासाठी येत आहे तो निखिल झेंडे. 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा. निखिलचा पुढील चेंडू सामना करतोय तो सुनील. वाईट स्वरूपाचा चेंडू वाईड. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली होती 82. संघाला जिंकण्यासाठी लागत आहेत 2 धावा. 6 चेंडू 2 धावांची गरज. सुंदर असा फटका. यावरती 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण आणि अशा रीतीने जाधववाडी संघ विन. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार पवार. चालू सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार पवार. 48 धावा ओमकार पवार यांनी केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी विनंती करतो की ग्रामपंचायत सदस्य दिवे निलेश जाधवराव यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचंय ओमकार पवाराला. लाईव्ह घ्या ना ही गाडी. लाईव्ह मध्ये आपण बघू शकता ओमकार पवार अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग केली होती. ओमकार पवार याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देत आहोत आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी केली ओमकार पवारांनी. पुढील होणारा सामना काळेवाडी विरुद्ध 94 ग्रुप. दोन्ही संघाला विनंती आहे की परत बॅट्समन आणि फिल्डर्स पाठवायचे. चौऱ्याण्णव ग्रुप दोन्ही संघाला विनंती आहे की आपला एक प्लेयर दोन्ही संघाने आपला एक प्लेयर समालोचक कक्षात पाठवायचा आहे. 12वा खेळाडू आणि 94 ग्रुप संघाला विनंती की आपली फिल्डिंग लावून घ्यायची त्वरित.